बारामतीच्या निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेद या रणनीतीचा पुरेपूर वापर करण्यात आलाय। बारामती ठिकठिकाणी पैसे वाटतानाचे व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट करून सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय। मतदारांवर पैशांचा पाऊस पाडूनही बारामतीत मतदानाची टक्केवारी कमीच राहिली आहे। पाहूया। बारामतीच्या निवडणुकीत मतदारांवर पैशांचा पाऊस पाडल्याचा आरोप होऊ लागलाय। सत्ताधाऱ्यांनी मतदारांची मतं मिळवण्यासाठी अक्षरशः बाजार मांडल्याचा आरोप होऊ लागलाय। रोहित पवारांनी या संदर्भात एका पाठोपाठ एक व्हिडिओ ट्विट करून सत्ताधाऱ्यांची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला। बारामतीत अजित पवारांच्या कारखान्याचे कर्मचारी मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। भोर तालुक्यात मतदारांना पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांना गावकऱ्यांनी पकडून ठेवलं। तसंच काटेवाडीत माजी सरपंच विद्यमान सरपंचाच्या मुलाला पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलाय। संबंधितांनी हे आरोप फेटाळून लावले। तिथे जर चिठ्ठी देत असताना ते जर म्हणत असतील की पैसे वाटप झाले वगैरे, त्यांच्या पायाखाली माती सरकलेली, असं खोटं नाटं बोलून आणि खोटं नाटं व्हिडिओ व्हायरल करून काहीच होणार नाही म्हणा। लोक विकासाला मतदान करणार आहेत, पराभव दिसायला लागलेला आहे त्यांना, त्यांच्याकडे दुसरं बोलायचं काय नाही। व्हिडिओ मध्ये आम्ही त्या व्यक्तीला चिठ्ठी देत होतो मतदानाची। कोण होती समोरची व्यक्ती? अजय बिसे म्हणून होता, त्याला आम्ही चिठ्ठी देत होतो आणि त्यांनी काय दावले ते की पैसे वाटप, काहीच संबंध नाही। बारामतीच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडला जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। आता सामान्य लोकांना 5 पर्यंत बँक चालू असते, आता इथं 1 पर्यंत चालू, आणि त्याच्यात ते काम करत होते। पण ते कशाचं? तर पैसे वाटपाचं काम कुठेतरी केलं जात होतं असं लोकांचं मत आहे। आणि मग तिथून पैसा लोकांपर्यंत जायचा, तो तिथं दिला जायचा असं लोकांचं तरी मत तिथं झालेलं आहे। पैसे वाटपाचे आरोप अजित पवारांनी फेटाळले। रोहित पवारांनी सोशल मीडियावर टाकलेले व्हिडिओ खोटे असल्याचा दावा अजित पवारांनी केलाय। सध्या रोहित पवारांचं एकमेव काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने गैरसमज पसरवणं, सतत ट्विट करणं। ट्विट करून आपण परवाच्या शेवटच्या सभेमध्ये पण बघितलं कशा पद्धतीनं त्यांनी ती नौटंकी केलेली होती। हे त्याचं कामच आहे। मी त्याला फार लहानपणापासून त्या ठिकाणी ओळखतो। बारामतीच्या निवडणुकीत सामदाम दंडभेद या सर्व आयुधांचा मुक्त हस्ते वापर करण्यात आला। एवढं करूनही बारामतीत मतांची टक्केवारी मात्र जेमतेमच राहिली। बारामतीच्या मतदारांना हा प्रकार आवडला नसल्याचंच या निमित्ताने अधोरेखित झालंय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।